पण आतून मात्र आग व्हायला लागली, पूर्ण शरीराची आग होती, त्रास होतोय, भयंकर त्रास होतोय. त्या त्रासामध्ये पार्वतीकडे गेली. पार्वती, अगं माझ्या पूर्ण शरीराची आग आग होतीये, काहीतरी शांत करण्यासाठी कर. पार्वतीने गंगेला सांगितलं. गंगेने धार भोलेनाथांच्या डोक्यावरती सोडलेले, पूर्ण शरीर ओलं चुंब झालेलं आहे माय बापो, तरी सुद्धा आग शांत व्हायला तयार नाही. तुम्ही घरदार मागितलं नसल, पण एक गोष्ट प्रत्येकाच्या मुखामध्ये आहे की देवा आम्हाला, मला बोलायचंच काम नाही, तुम्ही पाठ केले ते, आम्हाला सुखाचं ठेव. बिना मागण्यासाठी कोणीच मंदिरात जात नाही, ते फक्त आणि फक्त केलं संतांनी. संत मंदिरात गेले की कधी देवाला काही मागितलं नाही आणि मागतच नव्हते. उलट म्हणत होते, आमची या भावी तुझा देव पण हे का विसरून राहिलो असी देवा, अरे तुला देव पण येते आमच्यामुळे, तू काय म्हणतो आम्हाला माग. नाही मागत आम्ही, आमच्या रक्तातच नाही मागणं. आणि खरी आहे, संतांनी कधीच मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर काहीच मागितलं नाही माय. इथं जे माणसं बसलेली आहेत सगळ्यांनी देवाकडं काही ना काही मागितलेलं आहे माय बापा. बिना मागण्याचं कोणी येतच नाही ना. आता ऐका, आवरभ नावाचा ऋषी अखंड रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण केलंय, पण कधी देवाला काहीच मागितलं नाही, कधीच नाही मागितलं, काहीच नाही मागितलं. ब्रह्मदेव आले, म्हटले ऋषी काहीतरी मागा की. नाही मला मागायचं नाहीये. चंद्रदेव आले, अहो काहीतरी मागा की, काहीच नकोय मला. इंद्रदेव आले, अहो एवढा नामस्मरण करताय तर आम्हाला वाटतं तुम्ही काहीतरी मागावं, परंतु ऋषी म्हटले मला काहीच नकोय. यांना पाठवणारे इंद्रदेव होते. इंद्रदेव या देवांना पाठवणारे, तुम्ही जा मागायला लावा, जा मागायला लावा. का बरं? कारण की इंद्रदेवाला स्वतःच्या खुर्चीची फार भीती, खूप भीती. माझी खुर्ची माझ्याकडून कधी हिरावून कोण घेईल सांगताच येत नाही. आणि ह्याच्या आधी त्यांना अनुभव बरेचसे आलेले आहेत. बळीराजा बघितलं तुम्ही भागवत कथेमध्ये, 107 महायज्ञ केले, 8वा केला महायज्ञ की समोर राज सिंहासन भेटणार इंद्रदेवाचं, देवांचा राजा कोण? इंद्रदेव. इंद्रदेवाला सगळ्यात जास्त भीती म्हणजे स्वतःच्या खुर्चीची. कधी कोण मागल आणि हे देव देऊन टाकतील याचं सांगता येत नाही. आणि राजा झालेला असतो प्रजेमुळे. प्रजेनं जे काही केलं ते राजाला ऐकावं लागतं. मग बाकीच्या देवांकडून जर मागितलं इंद्राचं आसन पाहिजे तर माझं आसन जाईल की, ही भीती इंद्रदेवाला. आणि भीती असल्या कारणानं सगळ्या देवांना पाठवलं. सगळे देव जा तुम्ही काहीतरी मागायला लावा, काहीतरी मागायला लावा, काहीतरी मागायला लावा. सगळे देव येऊन वापस गेले. म्हटले तू काहीच मागत नाहीये आम्हाला, नुसतं नामस्मरण करतोय, कशासाठी करतोय हे पण माहित नाही. इंद्रदेव महादेवाजवळ गेले आणि महादेवाच्या जवळ गेल्याच्या नंतर बोलायला सुरुवात केली. म्हटले प्रभू, आवरभ नावाचा ऋषी मृत्यू लोकावरती रात्रंदिवस अखंड नामस्मरण करतोय, काय माग म्हटलं तर काय मागत पण नाही. एक काम करा, मला माझ्या सिंहासनाची भीती वाटतेय, तुम्ही जा आणि काहीतरी करा. अरे मी काय करू सांग, तू मला काय करायचं ते सांग, मी करायला तयार आहे. म्हटले मला वचन हवं, वचन तुमच्याकडून. आता महादेवाचा भोळा स्वभाव आहे माय,
वचन दे म्हटलं की देऊन टाकलं. हा घे वचन, विचारलं नाही आधी कोण्या गोष्टीचे पाहिजे, फक्त दे वचन म्हटलं की देऊन टाकलं. घे वचन, दिलं वचन. म्हटले आता तुम्ही एक काम करा, ते ऋषींची जी कुटी आहे ना ती पेटवा. आता विनाकारणच आहे ना, विनाकारण. महादेव म्हटले अरे कुठल्या गोष्टीचा त्रास नाही, काय नाही, संकट नाही, कोणाला काही मागत नाही, कोणाशी काही घेण देणं नाही, गावात कोणाला त्रास नाही, सप्त्याला त्रास नाही, पंक्तीला त्रास नाही. का बरं त्याची कुटी पेटवायची? म्हटले नाही नाही, तुम्ही वचन दिलं मला, तुम्हाला काम करावंच लागेल. आता बांधून होते माय, काय करावं, इलाज नाही, इच्छा नव्हती तरी सुद्धा महादेवाने जावं. आणि गेल्याच्या नंतर ते औरभ नावाचे जे ऋषी होती ना ते स्नाना करता गेले होते. स्नाना करता गेल्याच्या नंतर महादेवानं ती कुटी पेटवून दिली अग्निमायेनं. आणि ती कुटी पेटवून दिल्याच्या नंतर आता ते गवताचं घर होतं, ढांढाण 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 पेटलं, लाल बुंद सगळं झालं, राख झाली त्या घराची. आणि त्या घराची राख झाल्याच्या नंतर औरभ ऋषी आले, बघितलं, म्हटले माझा कोणाला त्रास नाही, मी कोणाला काही मागत नाही, कोणाच्या अंगणात नाही, कोणाच्या दारात नाही, कोणाच्या आधात नाही, कोणाच्या मधात नाही, तरी सुद्धा माझं घर कोणी पेटवलं, या ठिकाणी मी श्राप देतो, ज्याने कोणी माझं घर पेटवले त्याच प्रमाणे त्याचं अंतःकरण आणि पूर्ण शरीर सुद्धा पेटून निघल. पेटून निघल म्हटल्या बरोबर आता तुम्ही विचार करा, ज्याच्या नावातच कालोकी काल महाकाल आहे त्याला अग्नी पेटवू शकते का? ज्याच्या तिसऱ्या डोळ्यातून अग्नी निघते ती अग्नी पेटवू शकते का? पण नाही. ऋषींनी श्राप दिलाय, तो श्राप सत्य करण्यासाठी महादेवाने स्वतःच लीला केली. लीला अशी केली, पूर्ण शरीर दिसायला वरतून जशाला तसं दिसतंय, पण आतून मात्र आग व्हायला लागली. पूर्ण शरीराची आग होती, त्रास होते, भयंकर त्रास होते. त्या त्रासामध्ये पार्वतीकडे गेली. पार्वती, अगं माझ्या पूर्ण शरीराची आग आग होतीये, काहीतरी शांत करण्यासाठी कर. पार्वतीने गंगेला सांगितलं. गंगेने धार भोलेनाथांच्या डोक्यावरती सोडलेले, पूर्ण शरीर ओलं चुंब झालेले माय बाप, तरी सुद्धा आग शांत व्हायला तयार नाही. इकडे जावं तिकडे जावं, स्मशानामध्ये जावं, राख घ्यावी, पूर्ण शरीराला लावावी, तरी सुद्धा आग शांत होत नाही. काय करावं? भोलेनाथांनी आता तांडव करायला सुरुवात केलेली, तरी सुद्धा आग शांत होत नाही. भगवान विष्णूच्या कानावरती गेलं आणि भगवान विष्णूच्या कानावरती गेल्याच्या नंतर भगवान विष्णूला बोलवलेलं आहे. भगवान विष्णू समोर उभे, एका बाजूना महादेव उभे आहेत. असताना महादेवाने सांगावं, अहो विष्णू, माझ्या शरीराची पूर्ण आग 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 आणि आगच होती, काहीतरी करा ना, ही आग शांत होण्यासाठी काहीतरी करा. तर ऐका, समोर त्या ठिकाणी भगवान विष्णूने 77 गायी बोलवल्या. किती? 7 + 7 77 गायी बोलवल्या आणि त्या गायीचं दूध काढलं. ते दूध काढून एकत्र जमा केलंय आणि एकत्र जमा केल्याच्या नंतर त्या दुधाचा अभिषेक माझ्या महादेवाला केलेला आहे. दुग्धा अभिषेक केला. दुग्धा अभिषेक केल्याच्या नंतर माझ्या भोलेनाथांच्या शरीरामध्ये जो दाह निर्माण झाला होता, जी आग निर्माण झाली होती, जी उष्णता निर्माण झाली होती, ती शांत झालेली आहे. म्हणून आज आपण मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर महादेवाला दुग्धाभिषेक करतो. दुधाने अभिषेक करताना माय तेव्हापासून ती परंपरा रूढी चालू आहे. भगवान विष्णू स्वतःच्या हाताने दुग्धाभिषेक केलेला आहे. महादेवाला सगळे फुलं चालतात. तुम्ही म्हणता ना
आता धोत्र्याचं फुल कोणत्याच देवाला जमत नाही, पण महादेवाला चालतं. भोलेनाथांना जमत. धोत्र्याच्या फुलाच्या आजूबाजून बी कोणी जात नाही. आणि धोत्र्याचं झाड कुठं उगवतं माय? असं मस्त बगीच्यामध्ये लावलंय का कधी धोत्र्याचं झाड? बर लावलं तर येतंय का? लागतच नाही. घाणीच्या ठिकाणी, नालीच्या शेतात, धुऱ्यावरती कुठेही ते उगवतंय, पण ते फुल महादेवाला खूप आवडतं. आजही विचार करायला गेलं तर काही काही ठकास महाठक असे आहेत, महादेवाला दारू जमती म्हणतात. मग आम्ही पिली तो काय झालं? मरशीन रे मरशीन. कधी गुचकू लागून त्या फुफ्फुस सडून जाशील आणि मरून जाशील, तुला पता लागणार नाही. मग महादेवाला दारू जमते, मग आम्हाला का बरं जमत नाही? महाकालेश्वर आहे ना, तिथे मदिरा अर्पण केल्या जाते, आजही चालू आहे. तुम्ही कधी जाण बघा, तिथं दारू वाहतात, महादेवाला दारूचा अभिषेक करतात असं म्हणतात. बरं मी काय गेले नाही, क्षमा असावी, आणि मी बघितलंय नाही. मोबाईल वर ते दिसतो ते अभिषेक करताना, म्हणून माझ्या लक्षात आले. आणि बरेच लोक जाऊन आले, म्हणले मला, पण लोकांना याच्या मागचा अर्थ कळाला नाही. लोक अर्थाचा गैरअर्थ काढायला एवढे पट्टे आहेत ना, त्यांच्या एवढं दीडशानं कोणीच नाही. अर्थाचा गैरअर्थ काढायला त्यांच्या डोक्याला डोकं कधी लागतच नाही, शहाण्यानं लावू पण नाही. दीडशाण्याच्या नादी लागून मग महादेवाला दारू जमते, आम्हाला का बरं जमत नाही? अरे बाबा, ज्या ज्या गोष्टी वाईट आहेत, ज्या ज्या गोष्टी खराब आहेत, ज्या ज्या गोष्टी तुमच्या शरीरासाठी घातक आहेत, त्या गोष्टी तुम्ही मला अर्पण करा. मी माझ्यात विलीन करतो, तुम्ही तुमच्या जवळ त्याला घेऊ नका. हा अर्थ आहे माझ्या महादेवाचा सांगण्याचा. स्वतः सांगता येते, अरे दारू तुमच्या शरीरासाठी चांगली नाही, कशाला पिता? तुम्ही सोडा ना माझ्यापर्यंत, मी स्वतः अर्पण करीन ना. मी माझ्यात समावून घ्यायला तयार आहे, माझ्यात ती ताकद आहे. अरे हलाहल नावाचं विष स्वतः प्राशन केल्याच्या नंतर ती सहन करण्याची कॅपॅसिटी माझ्या महादेवामध्ये आहे. तुमची दारू सहन करणार नाहीत का? एवढा दारूचा उल्हास आहे, मग महादेवाने विष पिले, मग पी गोटभर. कसं होतंय बघते मी पण इथं. नाही अर्धच झाकण पी, अर्धच पूर्ण भरून पिऊ पण नको. मग कशा नाकात डोळ्यात वायर जातात, मग कळतंय. पण अर्थाचा गैरअर्थ करायची ना, एवढी घाण सवय लागलेली माणसाला, खूप घाण सवय लागलेली. मग देवाला जमलं, आम्हाला जमत नाही का? अरे भगवान श्रीकृष्ण परमात्माने 16 गाव अग्नी गिळला, तुला बेडीचा चटका सण होते का? सांग बरं. भगवान श्रीकृष्ण परमात्माला 16,108 बायका होत्या, तो एकीनच नाकात जीव आणला. आहे का सहन करण्याची कॅपॅसिटी? पण मला हेच कळत नाही, पितात काऊन नाही? मग आम्हाला टेन्शन येतं म्हणून आम्ही पितो. टेन्शन काय आमच्या महिला मंडळींना नाही का? होय ग माय. मुद्द्यावर हात घालावंच लागतंय, तस कसं जमल? सगळ्याला धुते मी. टेन्शन तुम्हाला नाही का माय? आहे की नाही टेन्शन? इथं बसलेल्या प्रत्येक मायला टेन्शन आहे का नाही माय? हो की नाही ग? अय हॅलो आदमापूर, आमदुरा. सगळ्यांच्या जीवनामध्ये टेन्शन आहे. बिना टेन्शनचं माणूसच जन्माला येत नाही. आओ यांना दुःख झाली की पितात.
मग एक माझ्या समोरच उदाहरण आहे. आमच्या शेजारीच आता कुठं लय लांब जाऊ. मला म्हणे ताई तुम्ही एवढ्या कथा सांगता. मला हो सांगते. कोणत्या कोणत्या सांगता. म्हटलं रामकथा सांगते, भागवत सांगते, देवी भागवत सांगते, चरित्र सांगते, संत चरित्र सांगते, शिवपुराण सांगते, गणेश पुराण सांगते, सगळे ग्रंथ डोळ्या खालून काढलेत. म्हटलं सगळे सांगते, तुला काय पाहिजे ते सांग. मग तुम्ही एवढं सगळं काय सांगता, मग पेदाड्याविषयी काहीतरी सांगा ना. स्वतः दारू पिऊन आला डुलत डुलत माझ्याकडं, मलाच म्हणायला. मग पेदाड्या माणसाबद्दल काहीतरी सांगा ना. मी म्हटलं दादा मी सांगेन. मग तू आज दारू पिऊन आला, कशासाठी आला, काय झालं, एवढं संकट पडलं तुझ्यावर, तुला दारू प्यावी लागली. म्हटलं ताई आज आपल्याला फार टेन्शन आहे म्हणून दारू पिली. म्हटलं कसलं टेन्शन आहे. म्हटलं आज मला माझी बायको लई बोलली हो चार चौघा, म्हणून मी दारू पिलो. म्हटलं असं का. बर. दुसऱ्या दिवशी पुन्हा दारू पिऊन आला. म्हटलं बाबा काल तुझी बायको तुला बोलली होती म्हणून दारू पिलती, आज का बर पिली. म्हटलं आज ती सोडून गेली म्हणून पिली. अरे ती बोलते तरी दारू पितो, सोडून गेली तरी दारू पितो. मग काय चाललंय काय. स्वतःच जीवन स्वतःच बर्बाद करून घेताय. काय पडलं त्या दारूत.